व्हरायटी निवडत असताना कशी निवडतात ह्याचं तुम्हाला एक थोडक्यात उत्तम उदाहरण. व्हरायटी निवडत असताना कसं असतंय, ही एकच काडी आहे आणि या एका काडीला 1, 2 आणि हे एक 3 घड आहे तिथं. तर ह्या 3 घडात हे जो घड आहे हे पूर्ण गोल आहे आणि हे जर गोल घड आणि हे जर लांबडे घड आहेत आणि इथं बघितलं तर बेस काडीचा एकच आहे. ज्यावेळेला असं होत असतंय त्यावेळेला हिथून जी काडी आहे तर ह्या काडीचं आपण ऑब्झर्वेशन ठेवायचं आणि इथून कट करून परत पुढच्या वर्षी हिथून डोळा छाटून घ्यायचा आणि ह्याचं जे मदर प्लांट आहे किंवा मदर जी सुरुवातीचा इथनं डोळा आहे तर ह्याचं काय करायचं, परत आपण पुढच्या वर्षी डोळा भरून घ्यायचं आणि ह्या काडीवर परत पुढच्या वर्षी लक्ष ठेवायचं. असं 3 वर्ष लक्ष ठेवायचं आणि जर आपल्याला लागलं तर NRC द्राक्ष बागायतदार संघ वगैरे यांच्यापाशी आपण कॉन्टॅक्ट करून आत्ताच यांना असं माल दाखवून जे काय आपण नवीन व्हरायट्या काढणार आहे तर आपले पेटेंटेड व्हरायटी आपण असं तयार करू शकतोय, वेगळी व्हरायटी आणू शकतोय. तो पांढरा लागलाय असाच माझ्यात एका ठिकाणाला काळा घड आलेला होता पण त्याचं मी ऑब्झर्वेशन केलं पण त्याच्यात पाहिजे तेवढे गुण त्याच्यात पुढे आले नाही, ते लाल 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 रंगाचा होत गेला. तर अशा पद्धतीने आपण आपल्या बागेत लक्ष ठेवून नवीन व्हरायटी आपण आणू शकतो.